देशी दारू दुकानावर राज्य उत्पादन शुल्काची धाड. परवाना एक मात्र उद्योग अनेक. नियमबाह्य अवैधरित्या सर्व काही जोमाने सुरू. याबाबत अधिक माहिती अशी की भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्याकडे अनेक लोकांच्या तसेच महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की ओगलेवाडी, कराडचा ग्रामीण परिसर तसेच कराड तालुक्यातील छोट्या छोट्या गावामध्ये अगदी सहजपणे अवैधरित्या दारूची विक्री केली जात असून सहज मिळणाऱ्या या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले आहेत. कारण सकाळी सकाळी जर दारू तोंडी लागली तर मग काम धंदा विसरूनच जायचा, मग पोट भरायचे तरी कसे. त्यामुळे अनेक महिलांनी पुढे होत आनंदराव लादे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने आनंदराव लादे याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू केले होते. त्यांना पक्की खबर मिळाली की मलकापूर फाटा येथील एस.जी. बसंतानी व एस.बी. पाटील यांच्या नावे सुरू असलेल्या देशी दारूच्या दुकानामधून शासनाने दिलेल्या परवान्याचा गैरवापर करत नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करत दारूचे बॉक्सच्या बॉक्स चारचाकी वाहनांतून तसेच दुचाकी गाड्यांमधून शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये अवैध व्यावसायिकांना पुरवले जात आहेत. त्या अनुषंगाने आनंदराव लादे यांनी माय मराठी टीव्हीच्या टीमला सोबत घेत प्रत्यक्षात जाऊन 2 तास उभे राहून तेथे पाहणी केली असता 5 ते 6 दुचाकी तसेच 2 ते 3 चारचाकी वाहनांमधून दारूचे बॉक्सच्या बॉक्स अगदी बिनधास्तपणे त्या देशी दारूच्या दुकानांमधून घेऊन काही इसम बाहेर पडत होते. अधिक माहिती घेतली असता ज्याप्रमाणे परवाना आहे त्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्सच्या बॉक्स विकण्याचा त्या परवानाधारकाला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. त्यामुळे आनंदराव लादे यांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एस.पी. साहेबांशी फोनवर संपर्क साधत सर्व हकीकत सांगितली. एस.पी. साहेबांनी स्वतः कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टीमला सदर ठिकाणी तैनात केले व संपूर्ण स्टॉक पासून सर्व गोष्टींची पाहणी केली. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. एकीकडे त्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कशा गाड्या येतात, कसे दारूचे बॉक्सच्या बॉक्स भरून घेऊन जातात याची सर्व हालचाल चित्रित झाली असून माय मराठी टीव्हीने देखील या ठिकाणी चित्रीकरण केलेले ते देखील आपण दृश्य या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे गाड्यामध्ये दारूचे बॉक्स भरून संपूर्ण कराड तालुक्यामध्ये अवैधरित्या पुरवले जात आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर परवानाधारकावर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कामाचे आम्ही कौतुक करतो. परंतु कारवाई झाली आणि हे सत्र थांबले असे होऊ शकत नाही, असे एकंदरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमधून दिसून येत आहे. उद्याच्या बातमीपत्रात पहा, का राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्या गाड्यांवर कारवाई केली नाही, का त्यांना अधिकारच नाही आणि आणखीन बरेच काही.